कोल्हापुरातून मुंबईला दररोज सुमारे 125 बसेस जा-ये करतात, तर राज्यातील सुमारे 75,000 वाहनं पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून धावतात। या बसेसना किरकोळ कारणावरून हजारो रुपयांचा दंड रोज ठोठावला जातोय। ई-चलन हे बसेस व्यावसायिकांसह वाहनधारकांना लुटण्याचं साधन झालंय। कोल्हापुरातील बस व्यावसायिकांना 40 लाखांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत दंड भरण्याची नोटीस लागू झाली आहे। त्यामुळे बस व्यावसायिक प्रचंड अडचणीत आलेत। त्यासाठी राज्य शासनाने द्रुतगती मार्गावरील ई-चलनद्वारे होणारी लूट थांबवावी आणि मागील दंड माफ करावा या मागणीसाठी 11 मे पासून परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे, अशी माहिती प्रदीप राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज शेकडो बसेस धावतात, मात्र राज्य शासनाच्या आरटीओ विभागाकडून किरकोळ त्रुटी दाखवून रोज हजारो रुपयांची ई-चलनं पाठवली जात आहेत। त्यातून आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची लूट या विभागानं केली आहे। एका बसला महिन्याला सरासरी 40,000 रुपयांचा दंड ई-चलनद्वारे आकारला जातोय। तीव्र उतारावर बसचा वेग ताशी 40 किलोमीटरऐवजी 41 झाला तरी 4,000 पासून ते 10,000 पर्यंत ई-चलन पाठवलं जातं। प्रत्येक बसला वार्षिक सरासरी 5 लाख रुपयांची दंडाची आकारणी होत असल्यानं बस वाहतूकदार प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत। या मार्गावर सुमारे 75,000 वाहनं रोज ये-जा करतात। त्यांनाही ई-चलनच्या दंडाचा फटका बसतो। तसंच टोल नाक्यावर मार्ग बदलला तरी 2,000 रुपयांची दंड आकारणी केली जाते, जी सर्व बस व्यावसायिकांवर अन्याय करणारी आहे। या आर्थिक लुटीसाठी वारंवार शासनाकडे आणि परिवहन विभागाकडे तसंच लोकप्रतिनिधींकडे दाद मागूनही न्याय मिळत नाही। बहुतांश वेळा बस चालकाच्या चुकीसाठी बसच्या मालकाला जबाबदार धरलं जातं। महिनोन्महिने ई-चलनाचा भार सोसून बसेस चालक वैतागलेत। तसंच आता बसेसवरचा दंड भरण्यासाठी आरटीओकडून बसेस ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। लाखो रुपयांचा दंड भरण्याची बसेस चालकांची ऐपत नाही, त्यामुळे बस व्यावसायिक भिकेला लागून वेळ प्रसंगी आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे। त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेसवरील दंड आरटीओ प्रशासनानं माफ करावा आणि इथून पुढे गुजरात, कर्नाटक पॅटर्नप्रमाणे बस वाहतूक सुरू ठेवावी, अशी मागणी प्रदीप राठोड यांनी केली। त्यासाठी सोमवार 11 मे पासून आरटीओ ऑफिस समोर आमरण उपोषणाला सुरुवात करू, असा इशारा नाकोडा ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर प्रदीप राठोड यांनी दिला। परिवहन खातं आणि वाहतूक विभागाकडून ई-चलनाद्वारे प्रचंड अशा प्रमाणात वाहतूक व्यवसायावर दंडाची आकारणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये 40 सारख्या स्पीडला त्यांनी ओव्हर स्पीडमध्ये मोजून आम्हाला 4-4 हजार रुपयाच्या दंडाच्या पावत्या आलेल्या आहेत। एका बसवर साधारणपणे वार्षिक 5 लाख रुपयाचा दंड आतापर्यंत आकारला गेलेला आहे। या दंड आकारणीच्या विरोधात हा दंड पूर्णपणे रद्द व्हावा या मागणीसाठी येत्या सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर मी प्रदीप राठोड आमरण उपोषणास बसत आहे आणि आमची कोल्हापूर जिल्हा बस ओनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणास बसत आहे। 2019 ते 2025 या कालावधीत ई-चलनद्वारे तब्बल 7,272.4 कोटी रुपयांचा दंड परिवहन विभागाने आकारलाय, जो वाहनधारकांचं कंबरडं मोडणार आहे, असं बस व्यावसायिकांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला मनोहर चौगले, अशोक शिंदे, सतीशचंद्र कांबळे, गौरव कुसाळे, पंकज त्रिपाठी, राजू ढाले, सुनील मगदूम, झाकीर तहसीलदार उपस्थित होते।